सोडुनी गोकुळास बारे चाललास सारे मथुरेचं दान पाहू दे सोडुनी गोकुळास बारे चाललास सारे मथुरेचं दान पाहू दे। हाय गाइस, वेलकम टू अवर ब्लॉग। तर आजचा आहे लास्टचा दिवस आमच्या मुंबई गोवा राईडचा। आज आहे लास्टचा दिवस मुंबई गोवा राईडचा। तर आता आम्ही काल तुम्हाला माहीतच होतं की आम्ही सांगितलं लास्ट ब्लॉगला की आम्ही रत्नागिरीत जाणार होतो आपलं शिरोड्यावरून। तर आमचा प्लॅन चेंज झाला, खूप रात्र झाली होती म्हणून आम्ही थांबलो राजापूरला। आम्ही राजापूरला थांबलेलो। तर आता आम्ही सकाळी आता निघतो इथून। तर आम्ही चाललो आहे गणपतीपुळ्याला रत्नागिरीला। मग गणपतीपुळ्यावर आम्ही निघणार मुंबईसाठी आम्हाला आमच्या घरी। तर आजचा लास्टचा दिवस आहे। तर आता आम्ही पॅकिंग वगैरे केलेली आहे, ते बघा पॅकिंग चालू आहे। पॅकिंग केली आता इथून डायरेक्ट आता पेट्रोल भरून गाडी पूर्ण रिझर्वला गेली आहे माझी। सर्वांच्याच गाडी रिझर्वला गेल्यात। आता रिझर्वला गेली गाडी, पेट्रोल वगैरे भरून तर आम्ही डायरेक्ट गणपतीपुळे तिथेच लाव झालं का? पण एक इथे बॅग एवढं झालेत सामान की गाड्या कमी पडल्यात म्हणून आता आम्ही आमच्या 2 माणसांना पाठवतोय राजापूरला बसनी। कोणाला पाठवायचं? साहिल आणि सिद्धेला। साहिल आणि सिद्धेशला आम्ही आता राजापूरच्या बस स्टँडला सोडतोय। तिथून ते लोक बसनी जाणार। ए जॅकेट काढ मग, हे माझं जॅकेट दे मग, बसनी चाललाय तर बलक लॉक घालून देणार जॅकेट मध्ये। मारतील तुला एसटीत मारतील तुला। काय झालं बच्चा, तुला बंजी रोप नाही लावता येते? हा चल भाई, चल बांध लवकर, बॅगा बिगा बांधतो आम्ही। मग जातो पेट्रोल पंपला आणि मग आपलं गाडी बिडी गाडी बंद जातो आम्ही पेट्रोल पंपला, गाडी टाकी फुल करतो आणि मग गणपतीपुळे डायरेक्ट आपलं मुंबई। गणपतीपुळे नाही तर डायरेक्ट मुंबई, डायरेक्ट आपल्या घरी घाटकोपर। चला गणपतीपुळेला आलोय मंदिरात, बीच वरती। तू गप्प बसा, तुझ्यामुळे एवढा लेट झालाय। नाही तर आम्ही 8 वाजता येणार होतो मंदिरात। आलेलो मी 7 वाजता आलेलो, 6:30 आलो तेव्हा। 7 कल्प्याला 6:30 सामान घेऊन गेला कल्प्याचं, समजत नाही, अक्कल नाही, ब्रश पण नाही ठेवला। तू बसला म्हणून स्टँड कारण नको देऊ, त्याचे पाय पोचत नाही गाडीवर। हाईट नाही रे माझी, घोडा आहे घोडा, माझ्यासाठी घोडा आहे। हात पाय दोन्ही खेचतो आम्ही तुला, बरोबर हाईट वाढेल तुझी। त्याच्यामुळे लेट झाला आम्हाला, जाम बोलतो आज एकट्याच्या भरोशावर आहे आम्ही आहे ना। 8 वाजता येणार होतो, 12 वाजता आलो, 4 तास लेट केलाय ती परत। मी नाही केलाय गाईज, मी सकाळी 6:30 बरोबर आलेलो। 9:10 घरात निघाले, 6:30 आलो। कल्प्याला विचारा, मी 6:30 आलो। 7:30 माझ्याकडे फोन कॉल पण आहे, मी साहिलला फोन कॉल केलेला। 6:30 मी आलो, हा 7 ह्याला मी सगळं सामान ह्याच्या हातात दिलं, तरी पण हे लोक 9:10 निघाले घरात नाही। एवढं लक्षात, काय प्रूफ आहे तुझ्याकडे? काय प्रूफ आहे? प्रूफ आता आपण इकडे येऊया, जेवूया मस्त महाप्रसादाचा लाभ घेऊया, लगेच जेवूया, पाय पडते लगेच जेवूया। बघितलं कोण बोलतोय आणि बोलतो मंदिरात आलाय। गणपतीपुळे सारखे दर्शनाला महाप्रसाद खाणं ही आपली लायकी नाही, तरी आपण खायला चाललोय। लायकी नाही भाई, खरं जे आहे ते आहे। याला पण गाडी चालवता येत नाही, याला पण नाहीत। तो बाबा त्याला कॉर्नर घेताच येत नाही। तिसऱ्या लेनला घुसली होती डायरेक्ट। ह्याला पण नाही येत। मला नाही ते कळेल तुम्हाला सगळ्यांमध्ये। ती कशाला, मला माझी गाडी चालवायची आहे, ती पण चालवायची। दोघं पण टेम्बा भाऊ आहे साऊथ आफ्रिकेत। आरती संपली। तर काय आता आम्ही गणपतीपुळेला आलोय फायनली। जसा प्लॅन होता तसा, या वेळेला प्लॅन आमचा सक्सेसफुल झाला। जसा आम्ही
ठरवलं होतं तसं, नाही तर दरवेळेला आम्ही चेंज करत गेलो आहे. तर आता आम्ही बरोबर आलो आहे प्लॅननुसार. आम्ही गणपतीपुळ्यात आलो शेवटी. आता इथे मस्त गणपतीचे दर्शन करून आम्ही लोक मुंबईला निघणार. दरवेळेस सारखं तो हेरम आम्हाला परत सोडून गेला. दरवेळेसारखं हिरम सोडून गेला. हिरम ॲक्च्युली एकटाच आला असं वाटतं आम्हाला. मी लोकांना जॅकेट ठेवायला नव्हतं तर आम्ही वरतीच जॅकेट ठेवलं, बाईकच्या वरती लगेजवर बांधून गेलो बंजी रोपनी. बघूया, अपेक्षा ठेवतो की कोणी काय चोरी नको करायला. आपलं देवाचं सांगतं कोण चोरी तर नाही करणार, पण तरी एक आपले सेफ्टी ठेवावी लागते. तर या लोकांनी ते बाईक्स त्यांच्या साईडला लावलेत, तर आम्ही आमच्या बाईक साईडला लावलेत. आता आतमध्ये जातो मस्तपैकी गणपतीचं दर्शन करतो. सरळ मंदिर आहे आणि राईट साईडला माझा समुद्र आहे. समुद्रावरती पण जातो, बीचवरती दाखवतो तुम्हाला शूटिंग. आता विचार चालू आहे की मुंबईत जायचं आहे लवकर तर मुखदर्शन करतो, पण नंतर परत असं वाटतं की एवढा लांब आलो आहे तर मुखदर्शन करून कशाला जाऊ, थोडं लाईन लावतो. तर लाईनच्या हिशोबाने आम्ही बघतो, जास्त मोठीला नसेल तर मग आम्हाला मुखदर्शन करण्याशिवाय पर्याय नाही. तरी अपेक्षा ठेवतो की मोठी लाईन नसावी, आरतीला जातो पूर्ण आम्ही दर्शन करतो प्रॉपर. आम्ही पण आहोत. मला काम आहे तिकडे, देवाच्या पाया पडायला आलो आहे. हेरमने आपल्या आमच्या सर्वांकडून त्यांनी हे घेतलेलं आहे देवाला अर्पण करण्यासाठी. त्यांनी पूर्ण भांड, नारळ, फुल आणि जास्वंदीचं फुल वगैरे सर्व घेतलं. आमच्यात तर सगळे असे दुकानावर उभे असतात, कोण घेणार कोण घेणार. हा हेरम तू आमच्यासाठी. हा थांब, तू एवढं बोलतो की मी देवस्थान करतोय ते, पण तू काळा कपडे काय घातले? तुला एवढं माहिती, कपडे मला भेटले नाही. एवढं तुला माहितीच असेल की जे पर्पल कलरचा शर्ट आहे ना, हुडी, त्याच्यावर त्या दिवशी चिकनचा डाग पडलेला म्हणून मी घातली ना. आणि तुला माहिती आहे ना, तुला माहिती आहे ना की मंदिरामध्ये काळा कपडा घालून नाही जायचं असतं. कपडेच तू हे काय माहिती होतं आपण जाणार. तू बाहेर थांब, तू हे घेतले ते आम्हाला दे, तुझ्या वतीने आम्ही मागणं घालतो. तर मग बच्चूचा प्लॅन असा आहे की नवस मागवतोय की ह्याला नागरा दर्शन करायचं. लय भेटतात चला, लय भेटतात. रेकॉर्ड होते ऑन कॅमेरा. दूधच्या बाजूला बसले उन्हामध्ये, ऊन खूप लागते. व्लॉगचं काम करताना तू आपला मस्त 360 मध्ये शूट करतो. 360 व्ह्यूज पण दाखव करायचं. वर कर बच्चू जरा. सगळ्यात आम्ही निघालेलो गणपतीपुळ्यावरून मुंबईसाठी. तर आम्ही मुंबईसाठी निघालो होतो, तर आम्ही आता जेवण्यासाठी माणगावला थांबलोय. थोडं ब्रेक घेतलंय. तर माणगावला आम्ही एका चायनीज कॉर्नरवरती थोडं चायनीज खातोय, कारण खूप वेळ झाला आम्ही काही खाल्लं नव्हतं. तर आम्ही फक्त पोट भरण्यापुरतं चायनीज खातोय. जेवायला बसलो असतो, पण अजून 3 तास आम्हाला लांब आहे आमचं घर, अजून 150 किलोमीटर. तर जरा झोप बीप लागेल रस्त्यामध्ये. अंधार पण आहे आता, पूर्ण लाईटिंग नाही, काय नाही, पूर्ण अंधार, घाट वगैरे लागेल आता. म्हणून स्पीड ब्रेकर वगैरे नुसतं ऑफ रोड आहे. तर आता म्हणून आम्ही लोक एकदम लाईट खाणं खातोय. तर लाईट खाणं बघा, हे लाईट खाणं आहे. एक फुल काय बच्चा आहे आपला, फुल शेजवान फ्राईड राईस आहे. हा माणसाला एवढी भूक लागलेली असते, भूक लागते, खातो आणि काढतोय, बाकी काय नाही करतोय तो. बसलो चायनीज कॉर्नरला. अरे तू केळी खाल्ली का? त्यांनी सँडविच घेऊन आलेला. हा, सँडविच पण आम्हीच खाल्लो. हा, त्याला सँडविच आवडलंच नाही, त्याला पाहिजे होतं साधं. आणि कोणतं दिलं एकदम टोस्ट ना. पण तू परत गेला तर घेतलं का नाही? मला सँडविचची इच्छा उडाली. मग तू केळी कशी काय खाऊ शकतो बिना पोटी? केळी आणि रेडबुल खातो, जिमला चाललाय. मला जे आवडेल मी ते खाणार. रेडबुल मध्ये काय असतं माहिती का? आई असू दे, माहित पडलं तर तू खाणार नाही. ब्लॉग कधी येणार आपला पहिला? परवा. उद्या किती वाजता जाणार? तारीख सांग. तारीख आज तारीख आज 4 तारीख आहे. 6 तारखेला 8 तारखेला रात्री येणार ब्लॉग 8 वाजता. बघा ऑन कॅमेरा. तू काय माहित बाई, नंतर हेच क्लिप एडिट करून टाकली. आम्ही तर बोललोच नाही. हा तर कधी येईल तो रेकॉर्ड करतो. अबे हा येणार. हा ब्लॉग तर नेक्स्ट संडे नाही तर मंडेला आहे. हे उद्या किती वाजता जाणार? कुठे? बुलेट राजाला जाऊ ना. बुलेट राजावाला पण बनणार ना एक.
दुपारी जाऊया दुपारी. ते लोक तर घाबरतीलच. ऑफिस आले 2 लोकांसाठी भाई 5 लोक आलेत गाडी बघायला. त्यांना काय माहिती तुम्हाला तर घ्यायची आम्हाला नाही घ्यायची तरी पण आम्ही जाऊन बघतो सारखे सारखे. आता आम्ही इथे आता खातो थोडं पोटभर खातो आणि मग आम्ही आता निघतो परत मुंबईसाठी. आता जेवतो आणि मग पुढचा ब्लॉग तुम्हाला डायरेक्ट आता मुंबईतच दाखवायला ट्राय करतो. मध्ये कुठे थांबणार नाही. ट्राय तर चालू आहे की मध्ये कुठे थांबणार नाही. 1 स्टेज मुंबई खेळायचं 1 स्टेज मुंबईतच थांबणार आणि मग तुम्हाला Hold me close till I get up. Time is barely on our